काही वेळेला आपण काही कारणांमुळं किंवा काही गोष्टींमुळं कर्ज घेत असतो बघा. आणि त्या कर्जाचे हप्ते आपण वर्षभर फेडत असतो, तरीसुद्धा त्या कर्जाचे हप्ते हे फेडले जात नाही. दिवसेंदिवस ते कर्जाचे हप्ते हे वाढत जात असतात. एक कर्ज फेडण्यासाठी आपण दुसरं कर्ज घेतो आणि दुसऱ्या कर्जाचे हप्तेसुद्धा फेडत बसतो. असंच आपण वर्षभर सुरू ठेवत असतो, कारण आपल्याला पहिलं घेतलेलं कर्ज हे फेडायचं असतं आणि ते फेडण्यासाठी आपल्याकडं योग्य तसे पैसेसुद्धा नसतात. आपण जो कष्ट करून पैसा आणत असतो, तो सर्व पैसा ह्या आपल्या गरजा भागवण्यात संपत असतो आणि आपल्याजवळ कोणत्याही प्रकारची बचतसुद्धा होत नाही बघा. आणि हे जे घेतलेलं कर्ज आपण फेडत असतो, तर ते फेडण्यासाठी आपण आणखीन दुसरं कर्ज घेतो. असं आपल्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर तयार होतो आणि आपल्याला हेही समजत नाही की आता मी हे कर्ज कसं फेडू बघा. काही वेळेला आपल्यावर जे कर्ज असतं बघा आणि आपण अशा पद्धतीने एक झालं की एक कर्ज घेत राहतो आणि त्यामुळं कर्ज हे वाढत जातं बघा आणि ते संपण्याऐवजी आपण कर्जाचे हप्तेच फेडत बसत असतो. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत कर्जमुक्तीसाठी असे महत्त्वाचे उपाय सांगणार आहे. तर ते उपाय तुम्ही अगदी श्रद्धेनं आणि स्वामींवर विश्वास ठेवून करा. नक्कीच तुमच्या डोक्यावरील जे कर्ज असेल ते नक्कीच कमी होईल बघा. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिया लाईफच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. काही वेळेला बघा आपल्यावरती कर्ज खूप जास्त प्रमाणात झालेलं असतं. इतकं कर्ज झालेलं असतं की आपण काही गोष्टींसाठी, आता बघा कोणी घर बांधण्यासाठी किंवा स्वतःच्या घरासाठी काहींनी कर्ज घेतलेलं असतं किंवा काहींनी काहीतरी घरामध्ये प्रॉब्लेम असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला पैशाची गरज असते आणि त्यासाठी आपण कर्ज घेतो. आपल्या कष्टाला जेव्हा नशिबाची साथ असते तेव्हा आपल्याला यश हे नक्कीच भेटतं. जो पण तुम्ही पैसा कमवत आहात किंवा तुम्ही जे पण काम करत आहात, ते कष्ट तुमचे प्रामाणिक पाहिजे आणि प्रामाणिक मार्गाने कमवलेला पैसा जो असतो बघा, तो नक्कीच आपल्या घरामध्ये पुरवठ येतो. वाईट मार्गाने कमवलेले पैसे जे असतात ते वायफळ गोष्टींसाठी खर्च होतात आणि जसे आपल्या घरामध्ये येतात तसेच ते आपल्या घरातून निघून जातात. तुम्हाला एक सांगते की असं नाही की मी आज तुम्हाला कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी किंवा कर्जमुक्तीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये जे उपाय सांगणार आहे, ते उपाय केल्यानंतर तुम्ही जर काम जर केलंच नाही किंवा कष्ट जर केलंच नाही, घरात नुसतं बसला आणि उपाय केला आणि तुम्हाला असं वाटतं की तुमच्या डोक्यावर असणारं कर्ज हे फेडलं जाईल, तर असं कधीही होणार नाही. तुम्ही जे उपाय करणार आहात त्या उपायातून काय होणार आहे, तर तुम्ही जे उपाय जर श्रद्धेने आणि मनापासून जर केले, तर तुम्ही जे काम करत आहात बघा, ते काम जे प्रामाणिक काम आहे, तर त्या कामाला स्वामी महाराज यश देतात आणि जे तुम्ही घरामध्ये पैसे कमवून आणतात, ती लक्ष्मी माता जी असते आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि आपल्या डोक्यावरचं कर्ज हे थोड्या थोड्या दिवसानं का होईना पण कमी होत जाते. जे कर्ज जास्त होतं, जे कर्ज आपण वर्षामध्ये फेडणार होतो, ते कर्ज तुमचं 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये नक्कीच फेडलं जाईल. यासाठी तुम्हाला तुमचे कष्ट, तुमचं कामसुद्धा प्रामाणिक पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आणि नशिबाला म्हणजेच कष्ट केल्याशिवाय माणसाला आयुष्यामध्ये कोणताही पर्याय नाही. जर आपण कष्ट केले, प्रामाणिक कष्ट केले, काम केले, तरच आपल्या घरी पैसे येणार आहेत आणि त्यातूनच आपला पण कर्ज वगैरे, कर्जाचे हप्ते वगैरे फेडले जाणार आहेत. आणि त्यासोबतच बघा आपल्याला स्वामीच्या मार्गातले सुद्धा उपाय घरामध्ये करायचे आहेत की जेणेकरून तुमच्या डोक्यावरचं कर्ज हे थोड्या थोड्या दिवसानं का होईना पण कमी होत जाईल बघा. कारण खूप अशा व्यक्ती असतात त्या वर्षभर कर्जाचे हप्तेच फेडत असतात बघा, पण त्यांच्या डोक्यावरचं कर्जच कमी होत नाही. यासाठी हे उपाय आहेत आणि हे उपाय फक्त श्रद्धेनं करा आणि उपाय करताना कामसुद्धा प्रामाणिक मार्गानेच करा. उपाय कोणते करायचे तर बघा, कर्जमुक्तीसाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत 3 उपाय सांगणार आहे बघा. 3 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्हाला तिन्ही करणं शक्य असेल तर तुम्ही तिन्ही करा. जर तुम्हाला तिन्हीपैकी एकच करणं शक्य असेल, एखादाच उपाय करणं शक्य असेल, तर एक उपाय केला तरीसुद्धा चालेल. पण जो पण तुम्ही उपाय करणार आहात तो तुम्हाला 1 महिना करायचा आहे बघा. तुम्हाला अनुभव नक्कीच येईल आणि अगदी श्रद्धेने आणि मनामध्ये शंका न आणता उपाय आपल्याला व्यवस्थित घरामध्ये करायचा आहे. तर पहिला उपाय तुम्हाला मी सांगते. तर हा उपाय तुम्हाला फक्त शनिवारीच करायचा आहे. तुम्ही प्रत्येक शनिवारी हा उपाय करू शकता. तर आता उपाय करण्यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार किंवा कोणत्या वस्तू लागणार आहेत, तर तुम्हाला एक नारळ लागणार आहे बघा. ज्या नारळामध्ये पाणी असतं, वाळलेला सुकलेला नारळ आपल्याला घ्यायचा नाही. एक नारळ घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे, जो आपण पायामध्ये काळा धागा बांधतो किंवा लहान मुलांच्या कमरेला जो काळा धागा असतो किंवा गणपतीच्या मूर्ती जी असते बघा, त्याच्या गळ्यामध्ये जो आपण काळ्या रंगाचा धागा बांधतो, तशा रंगाचा आपल्याला एक धागा घ्यायचा आहे. तर हा धागा आपल्याला कसा घ्यायचा आहे बघा, तर समजा काही घरातल्या व्यक्तींच्या म्हणजे एखाद्या दादांवरती जर कर्ज आहे बघा, त्यांनी कर्ज काढलेले आहे किंवा एखाद्या घरामध्ये एखाद्या ताई आहेत आणि त्यांनी आपल्या कुटुंबाच्या
कुटुंबासाठी किंवा कुटुंबामध्ये काहीतरी गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना कर्ज काढावं लागलं, तर ते काय करायचं, तर त्या व्यक्तीच्या उंची एवढा आपल्याला काळ्या रंगाचा तो धागा घ्यायचा आहे. त्या व्यक्तीची जी उंची असेल, समजा कोणाची तर 4 फूट असू शकते, तर तुम्हाला तेवढ्या उंचीचा म्हणजे मोजून मापून त्या व्यक्तीच्या हाईटनुसार तो धागा घ्यायचा आहे. तो धागा घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, तो धागा आपल्याला त्या नारळाला पूर्णपणे गुंडाळायचा आहे. नारळाला धागा पूर्णपणे काळ्या रंगाचा गुंडाळल्यानंतर आपल्याला त्या नारळाची पूजा करायची आहे घरामध्ये, आणि हा नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे. हे मला शनिवारी करायचं आहे. हा उपाय प्रत्येक शनिवारी आपल्या घरामध्ये करा. तुम्हाला नक्कीच तुमच्यावरचं जे कर्ज असेल ते हळूहळू कमी होत जायला तुम्हाला अनुभव नक्कीच येईल बघा. तर तुम्ही हाही उपाय तुम्ही घरामध्ये करू शकता. तर तुम्हाला दुसरा उपाय मी सांगते, तर हा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे बघा. तर आपल्याला हा उपाय कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला सोमवारी किंवा मंगळवारी तुम्ही करायचा आहे बघा. मी तुम्हाला जे वार सांगते ना, त्या वारानुसारच तुम्हाला उपाय करायचे आहेत. चुका करू नका. आणि जर तुम्ही उपायमध्ये काही चुका केल्या, काही गोष्टी मनाच्या जर केल्या, तर तुम्हाला त्या उपायचा अनुभव येणार नाही. दुसरा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तो उपाय तुम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी घरामध्ये करायचा आहे. तर दुसरा उपाय करण्यासाठी कोणतं साहित्य लागणार आहे, तर तुम्हाला मसूरची डाळ लागणार आहे बघा. मसूरची डाळ जी लाल रंगाची असते ना, ती डाळ आपल्याला घ्यायची आहे. आणि ही डाळ आपल्याला सोमवारी महादेवाच्या शिवलिंगावर ही मसूरची डाळ अर्पण करायची. आणि त्याच वेळेला आपल्याला ओम तृणमुक्तेश्वराय महादेवाय नमः, ओम तृणमुक्तेश्वराय महादेवाय नमः या मंत्राचं 108 वेळा नामस्मरण करायचं आहे. म्हणजे 108 वेळा नाव घ्यायचं आहे बघा. किंवा तुम्ही 21 वेळा घेतलं तरी सुद्धा चालेल. मंत्र बघा, अजून एकदा सांगते. ओम तृणमुक्तेश्वराय महादेवाय नमः, ओम तृणमुक्तेश्वराय महादेवाय नमः या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. हा सुद्धा उपाय ना खूप प्रभावी उपाय बघा. तुमच्यावरचं कर्ज जे असेल ना, हळूहळू तुम्हाला कमी झालेलं नक्कीच अनुभव येईल. आता हा दुसरा एक उपाय सांगितला. आता तुम्हाला तिसरा उपाय सांगते, जो शेवटचा उपाय बघा. हा उपाय सुद्धा खूप महत्त्वाचा उपाय आहे बघा. तर हा उपाय कधी करायचा आहे, तर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. म्हणजे दररोज तुम्ही एकसारखा उपाय केला तरी चालेल. आता मगाशी 2 जे उपाय सांगितले बघा, पहिला उपाय सांगितला हा फक्त शनिवार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी तो पहिला उपाय करायचा आहे. दुसरा उपाय जो मी तुम्हाला सांगितला तो तुम्हाला मंगळवारी आणि सोमवारी करायचा आहे. गुलाबाचं फूल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. गुलाबाचे कलर वेगवेगळे असतात. गुलाबाचे रंग म्हणजे पिंक कलरचं गुलाब असतं किंवा रेड कलरचं असतं, व्हाईट कलरचं असतं. असे जे गुलाबाच्या फुलांचे रंग वेगळे असतात ना, तसे वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला 5 संख्येमध्ये गुलाब घ्यायचे आहेत. म्हणजेच गुलाबाचं फूल घ्यायचं आहे. आणि हे गुलाबाचं फूल तुम्हाला 1.5 मीटरच्या व्हाईट रंगाच्या कपड्यामध्ये, म्हणजे पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये हे 5ही फुलं ठेवायचे आहेत. म्हणजे 5 संख्येमध्ये घेतलेली गुलाबाची फुलं त्या व्हाईट रंगा म्हणजे पांढऱ्या वस्त्रामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहेत. पांढऱ्या वस्त्रामध्ये तुम्ही ठेवल्यानंतर तुम्हाला ह्याची गाठ बांधायची आहे. आणि तुम्ही जेव्हा गाठ बांधताना, वस्त्राची गाठ बांधता असता, त्याच वेळेला तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे 21 वेळेला. गायत्री मंत्राचं 21 वेळेला पठण करायचं आहे आणि ती गाठ घट्ट बांधायची आहे. आणि त्यानंतर हे आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. हा उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे. हा उपाय जर श्रद्धेने मनापासून केला तर तुम्हाला एका काही 15 दिवसामध्ये सुद्धा उपायाचा अनुभव येईल आणि तुम्हाला जाणवू लागेल की हळूहळू आपल्या डोक्यावरचं कर्ज हे कमी झालेलं आहे. तर नक्की श्रद्धेनं करा. मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत हे 3 उपाय जे सांगितले, त्या उपायामध्ये तुम्हाला 1 उपाय करणं शक्य असेल तर नक्कीच करा. किंवा 3ही उपाय करणं जर शक्य असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. एक छोटंसं लाईक करा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.